नमस्कार फ्रेंड्स, मी आहे डॉक्टर सुबोध पुरोहित, दृष्टी आय केअर चीफ कन्सल्टंट अँड सर्जन. तर बऱ्याचदा तुमचे जे आई वडील आहेत ते टी व्ही बघताना जेव्हा ते म्हणतात की मला थोडंसं अस्पष्ट दिसतंय किंवा असं छोटे डोळे करून बघतात किंवा त्यांना जवळचं थोडं चांगलं दिसायला लागते आणि दूरचं त्यांना कमी दिसते. यस, जवळचं चांगलं दिसायला लागते आणि दूरचं त्यांना अस्पष्ट दिसते. तर अशा जे रुग्ण असतात त्यांना मोतीबिंदू असण्याचा संशय असतो. तर त्यांना कधी पण चेक करून घ्यायचं आहे की त्यांना मोतीबिंदू आहे की नाही. कारण आजकाल आपण जे ऑपरेशन करतो ते आहे सेंच्युरियन विजन सिस्टम, म्हणजे सेंच्युरियनची ॲडव्हान्स्ड फेको मशीनमध्ये, ज्याच्यामध्ये लेझर किंवा अल्ट्रासोनिक टेक्नॉलॉजीमध्ये आपण मोतीबिंदू जे आहे कमी जेव्हा राहतो तेव्हाच करायला जास्त चांगला असतो, जेणेकरून तो लवकर पेशंटची हिलिंग पण होते आणि लवकर आपल्या कामाला वेळेवर जाऊ शकतो आणि त्यांचे जे रिझल्ट्स असतात ते पण चांगले असतात. म्हणून मोतीबिंदूचे ऑपरेशन पूर्ण पिकेपर्यंत थांबायची गरज नसते, वेळेवर करणं आवश्यक आहे. धन्यवाद.